आता काय झालं माहिती का, थोडं एडिटिंगला उशीर होतो आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे व्हिडिओ जरा थोडे उशिरा येतात. आता काय झालं, मग आता शेंगदाणे संपले होते. नंतर शेंगदाणे काय हाताने करणं म्हणजे एवढे काय पॉसिबल नाही आहे. एक अर्धा तास बसला तरी त्या पितळेवर शेंगदाणे काय होत नाही. काय केलं म्हटलं आता मशिनीनेच करायला पाहिजे. आणि मी शक्यतो काय हाताने फोडत बसत नाही. इमर्जन्सी कधी टाईम नाहीच भेटलं मशिनीने करायला, शेंगदाणे संपले असले तर क्वचित एखाद्या टायमिंगला हाताने केले जातात, नाही तर मग असतोच आपला मशिनीमध्ये आम्ही का. मग आता गटभर टमेलाभर शेंगा घेतल्या, त्या पितळे घेतले टाकायला. आणि हाताने टाकण्यापेक्षा पितळीने जरा भरपूर येतात आणि हातात किती बसतात, त्यापेक्षा पितळीच बरी. ते मशिनी असं टाकायचे ना, अशा घसरायच्या. मग खाली त्याला होलं असतं, त्या होलात मग खाली पडतात. ते खाली जास्त डीक झाला का तो बाजूला सरायचं आणि मग परत टाकून चालू करायचं. ते हाताने एक एक जरा थोडं हातालाही बनायला काही त्रास होत नाही, असा काही प्रश्न नाही. ते मागं पुढं करायला लागतो, त्रास होतो तेवढा, पण चालतं तेवढं. आता एक अर्धा तास बसून पितळेभर शेंगदाणे काही होत नाही, त्यापेक्षा हे अर्धा तासात एवढं सगळं मशिनीनं घसरून त्याच्यानंतर पाकडून टब्बर शेंगदाणे होते. आता असं चाललं आहे. काही खाली डिग झाला का मग हे बाजूला करायचं, मग ते मशिनीत टाकायचं. मशनीत बरोबर अशा शेंगा टाकल्या जातात आणि मग ते घर्षणाने खाली येतात. आता म्हणणारी म्हणते ना, आता फरशीवर घेतल्या ते खराबच आहे, असं हात पाय लावला आहे त्याला. पण पायही स्वच्छ धुतलेला आहे आणि फरशी पुसलेली आहे. त्याच्यामध्ये खायच्या गोष्टी म्हटलं त्याच्यात हायजीन मेंटेन तर करायलाच लागते. हायजीन मेंटेन केल्याशिवाय काय होत नाही. हायजीन पण मेंटेन केलं आहे. दांडा आहे, लाकडी दांडा आहे, त्याच्यामुळे जरा काही काचत विचत नाही एवढा, पण चालतं. आता तेवढं पटापटा घ्यायचे असतात करून. पोरांची सगळी गडबड असते. एक जर शेंगा फोडायला घेतल्या ना, तर ते असं गावभर शेंगा होतात. आता सध्या ही शेंगा फोडायला घेतल्या तेव्हा एकही पोर जवळ नाही. मग याचा अर्थ असा आहे की पोरं झोपलेली आहेत. तेव्हा ह्या टब्बर शेंगा भरडायला घेतल्या. आता ह्या टब्बर शेंगा ना, पोरं जागी असताना त्या गावभर झाल्या असत्या, कारण का ते गावभर शेंगा व्हायला टाईमच नाही लागत. शेंगदाणे खूप लागतात ते, त्याच्यामुळे जरा थोडी मेहनत घेतली तर चालतं आहे चांगलं. तुम्ही कोणत्या प्रकारे शेंगदाणे करताय ते नक्की कमेंट करून सांगा, कारण का मला हे असं शेंगदाणे आवडतात. आणि आमच्या इथे एकादशी उपवास तापास असतात आणि खिचडीला कमी शेंगदाणे, खिचडी तर काही कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे जरा जास्तीचे शेंगदाणे लागतात म्हणून चाललं होतं. कधी कधी मागच्या वेळेस एक खूप जास्त भरडले होते, कट्टावर भरडला होता, तर माझा हात खूप दुखत होता. पण आता खायचंही म्हणजे थोडंफार एवढं सगळं चालतं आहे. बाकी आता काही खूप ऊन आहे आणि उन्हाने खूप घाम येतो, म्हणजे इतका घाम घरात बसवत नाही, इतकं ऊन चालू आहे. पाऊस चाळाचं वातावरण होतं आहे, कधी पाऊस येईन असं वाटतं आहे. दुपारनं 1-2 दिवस आलं होतं बरं का, छोटं, पण एवढं काही लवाबिवा गळाले नाही. आम्ही त्या दिवशी सारवण घेतलं होतं, असं वाटलं मग आता उगाच वेळी सारवण घेतलं, मग पाऊसच आला. असं काही झालं नाही. थोड्याशा पावसाच्या वातावरणाने शेंगा जरा साधाळल्याच, त्याच्यामध्ये जरा ओढायला थोडा प्रॉब्लेम होता. ते थोडं उन्हात टाकायच्या जरा लक्षात नाही आल्या म्हणून त्या राहिल्या. ते उन्हात टाकल्या असतं तर बरं झालं असतं म्हटलं, पण नाही. आता चाललं आहे, आता पोरं झोपल्यात, ते उन्हात टाकणार, नंतर वाळवणार, मग परत भरणं, तोपर्यंत ते पोरं उठणार, म्हणजे सगळ्या गावभर शेंगा आणि शेंगा होणार, कचरा होणार. त्यापेक्षा ठीक आहे, असं चाललं आहे. ते चाललं आहे म्हटलं चालू द्या. काही बरोबर खाली जाळीसारख्या ना, जाळ्या पण कडक घेतल्या, अशा मशनीत टाकल्यानं घसळल्या ना, ते जाळीसारख्या शेंगा आहेत ना, ते खाली जातात निघून आणि मग हे होतं, जाळीतून शेंगदाणे खाली पडतात. चालते. ह्या टपाचा अर्धा टप शेंगा झालेल्या आहेत आता या मशनीनेच. इतक्या वेळेस सांगा बरं, कुणाच्या एवढ्या शेंगा सोलून झाल्या असत्या. चालल्या शेंगा, एवढ्या शेंगा झाल्या सोलून. मशीन घेतली बाजूला घेतली आहे सोपाने. आता ते पाखडल्या पटपट पाखडल्या का ते शेंगदाणे टरखले वेगळे होतात आणि मग ते शेंगदाणे दिसून येतात त्याच्यातनं. असं चाललं आहे. आता इथे पोरांनी तर हे जरासं ते चुकलं होतं म्हणून त्याला लावली चिकटपट्टी. असं उन्हात तरी जातं ते, पण एवढ्या उन्हात तिकडं वरती काही जाऊ वाटत नव्हतं म्हणून घेतलं होतं सोपानेच पाखडायला. मग चाललं आहे हे असं पकडून मस्तपैकी पकडायचं शेंगदाणे वाजत. एवढ्या कमी वेळात कुणाच्याच हाताने एवढे शेंगदाणे सोलून होत नाही. मी दाखवणारे शेवटला किती शेंगदाणे
एवढे असे इतक्या वेळ चालतं आहे तेवढं थोडंसं म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेस करायला लागतात. शेंगा घ्या, मशनीत टाका, ते भरडा, मग परत गोळा करा, सोपानीचा 2-2 टप घ्या, असं करत तेवढं होतं. पण अशा प्रकारे कमी वेळात जास्त शेंगदाणे होतात. पण थोडा वेळ कमी लागतो पण व्यवस्थित होतं. असा होता माझा शेंगदाणे खोलण्याचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांना शेंगदाणे लागतात आहे ना त्यांनी अशी एक मशीन जरूर घ्यावा. मशीन कुठेही भेटते आणि आम्ही ही खेड्यावरून आणलेली आहे. काही एवढी महागाई नसते, वेळही वाचतो, सगळंच काही होतं. शेंगदाणे काही फुटत नाही, तुटत नाही, काही नाही, व्यवस्थित होतं. फक्त थोडा निवडण्याचा त्रास होतो. सगळ्याच गोष्टी काही सोप्या नसतात, थोडाफार व्हायलाच लागतो त्रास. एवढा शेंगादाणा फोडायला हाताला त्रास झाला नसता का, बोटं छलून निघाली असते. पण ठीक आहे, एवढं ना, ठीक आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.